115 जागांचे कल समोर आलेत आणि यामध्ये तब्बल 45 जागांवर भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। थोड्याच वेळात 50चा आकडा सुद्धा ते पार करतील असं चित्र पाहायला मिळते। यामध्ये भाजप आणि सध्या ठाकरे पक्ष, ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते। कारण ठाकरे गट सुद्धा 31 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे। शिंदेची शिवसेना सध्या ती सुद्धा आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। 16 जागांवर आघाडीचं आहे, त्यामुळे महायुती सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। काँग्रेस सुद्धा 10 जागांवर सध्या आघाडीवर आहे। त्यामुळे मुंबईकर नेमका कौल कुणाला देतात, कुणाच्या पदरामध्ये यश पडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मुंबईमध्ये सध्या गीता गवळी या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। मुंबईमध्ये ज्या पद्धतीने प्रचार झाला होता, महायुती मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या होत्या। ठाकरे बंधू सुद्धा 20 वर्षानंतर एकत्र आले आणि त्याला एक प्रकारचं ग्लॅमर निर्माण झालं होतं। कारण ठाकरे बंधूंनी ठाणे, मुंबईमध्ये सभा गाजवल्या होत्या, प्रचार सभा घेतल्या होत्या आणि त्यांच्या प्रचार सभेंना चांगलीच गर्दी पाहायला मिळाली होती आणि सध्या मुंबईमध्ये भाजप महायुती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। बिल्कुल कल्याणी, या चर्चेला पुढे